लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा एकदा राज्य सरकारनं आदिवासी विकास विभागाचा 335 कोटी 70 लाख रुपयांचा निधी वळवला आहे। याआधी देखील आदिवासी विकास विभागाचा दोनदा 335 कोटी 70 लाखांचा निधी वळवण्यात आला होता, तर सामाजिक न्याय विभागाचाही 410 कोटींचा निधी वळवण्यात आला होता। आदिवासी विभागाचा तिसऱ्यांदा निधी वळवल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली जाते। नीती आयोगाच्या नियमानुसार आदिवासी आणि सामाजिक विभागाचा निधी असा वळवता येत नाही, मात्र इथे लाडकी बहीण योजनेसाठी या नियमांचं उल्लंघन झाल्याचं दिसतंय। लाडक्या बहिणींसाठी नीती आयोगाच्या नियमांना केराची टोपली दाखवल्याचं दिसतंय। गेल्या काही महिन्यात कोणकोणता निधी योजनेसाठी वळवला पाहूया। याआधी दोन वेळा आदिवासी विभागाचा 235 कोटी 70 लाखांचा निधी हा लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आलेला होता, तर सामाजिक न्याय विभागाचाही 410 कोटींचा निधी लाडकी बहीण योजनेकडे वळवण्यात आला। मात्र आदिवासी विभागाचा निधी 3 वेळा वळवूनही एरवी आदिवासींच्या प्रश्नावर आक्रमक होणारे नेते गेले कुठे असा प्रश्न पडतोय। आदिवासींच्या प्रश्नांसाठी मंत्रालयात जाळीवर उड्या घेणारे नरहरी झिरवाळ, हिरामण खोसकर गप्प का असा सवाल उपस्थित झालाय। लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विभागाचा 3 वेळा निधी वळवला, मात्र यावर एकदाही आदिवासी आमदार किंवा नेत्यांनी विरोध केला नाही। आदिवासींचा हक्काचा 1000 कोटींचा निधी वळवूनही आदिवासी समाजातील एकही आमदार किंवा लोकप्रतिनिधींनी याला विरोध केला नाही, तर आदिवासी विकास मंत्रीही गप्प का असा सवाल विचारला जातोय। दरम्यान आदिवासी समाजाचे नेते आणि मंत्री नरहरी झिरवाळ काय म्हणतात आपण पाहूया। समाजाला माझी विनंती आहे किंवा मी आव्हानही करतो का आमचे आदिवासी विकास मंत्री किंवा आम्ही सगळे जे काही आहोत आमदार आदिवासी, आम्ही सगळेजण एवढेच बारकाईने लक्ष ठेवून असतो आहे। समज गैरसमज हे होत असतात, पसरवले जातात, पण आम्ही खात्रीनं सांगतो का आम्ही आपल्या 9.35% बजेटला एवढंच टिकप राहू का एकही रुपया कुठं कमी होऊ देणार नाही। दरम्यान आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी काय प्रतिक्रिया दिली तीही आपण पाहूया। आदिवासी विकास विभागाच्या योजना पूर्ण होण्यात कुठलीही अडचण नसल्याचं अशोक उईके यांनी म्हटलेलं आहे। जो विधी वर्ग करण्यात आला, वळवण्यात आला, याबद्दल आदिवासी मंत्र्यांची ही प्रतिक्रिया आहे। आमचा निधी कमी केल्याचा अपप्रचार थांबवला पाहिजे असं उईके म्हणतायत। या वर्षाच्या सरकारमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये आदिवासी विभागाला 3240 कोटी रुपये वाढवून दिलेले आहे। त्यामुळे आदिवासी विभागाच्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी कुठलीही अडचण निर्माण होणार नाही। त्यामुळे आदिवासी विभागाचा निधी कमी केला, मागच्या वर्षापेक्षा मागच्या बजेटपेक्षा 100% बजेट वाढवून मिळाले, जास्त बजेट मिळवून दिलं। त्यामुळे कुठलीही योजना बंद होणार नाही, कुठल्याही विभागाच्या योजने प्रभावी अंमलबजावणीसाठी निधी कमी पडणार नाही आणि केंद्र सरकार 100% आदिवासी विभागाच्या पाठीशी आहे। तर लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विभागाचा निधी वळवला नाही असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं। तसंच अर्थसंकल्पामध्येच आदिवासी विभागासाठी जादा निधीची तरतूद केल्याचंही फडणवीस म्हणाले। तर लाडकी बहीण ही योजना वैयक्तिक लाभाची योजना आहे, त्यामुळे लाडक्या बहिणीकरता जर तुम्ही निधी दिला तर तो अर्थसंकल्पाच्या नियमाप्रमाणे त्या आदिवासी विभागातच दाखवावा लागेल आणि तो अर्थसंकल्पाच्या नियमाप्रमाणे त्या अनुसूचित जाती विभागामध्येच आपल्याला किंवा सामाजिक न्याय विभागातच दाखवावा लागेल। त्याप्रमाणे तो दाखवला, कुठलाही पैसा पळवलेला नाही, कुठलाही पैसा वळवलेला नाही। ज्यांना हे समजत नसेल त्यांनी माझ्याकडे यावं। त्यामुळे यात कुठली बनवाबनवी नाही, यात कुठली फसवाफसवी नाही, हे स्पष्ट मी करू इच्छितो। अजितदादांनी योग्य काम केलेलं आहे हे मी या ठिकाणी सांगतो।